आपकी अदालत मध्ये भोजपुरी सिनेमाचे सुपरस्टार दिनेश लाल यादव निरहुआ यांच्यावर आरोप आहे की हे खूप फ्लर्टी आहेत। बघा, तुम्ही हेच सिद्ध केलं आहे की तुम्ही किती फ्लर्टी आहात। गावामध्ये मुलीसाठी देखील गाणं गात होतात, घरच्या भिंतीवर करिश्माचे पोस्टर लावायचे। जेव्हा तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये पोहोचला तरी देखील तुमचं रेप्युटेशन हेच राहिलं। मला तर वाटतं की ते जवानी जवानी नाही, ज्याचं कोणती कहाणी नाही। हे बघा, आयुष्य एकदाच मिळालंय, नंतर मिळेल की नाही मिळेल कोणालाच माहित नाही। त्यामुळे मी वर गेल्यावर असं नको व्हायला की देव म्हणेल की बाबा तुला सगळं दिलं होतं तर तू असाच का निघून आलास। त्यामुळे मी येणारी कोणती संधी सोडत नाही। मी पण संधी नाही सोडणार। तुम्हाला विचारून टाकतो, आम्रपाली सोबत तुमचं काय प्रकरण आहे? अच्छा, असं आहे ना की हे जे आपले प्रेक्षक आहेत तेच हे सगळ्या गोष्टी बनवत असतात। खरं जेव्हा मी आधी पाखीजी सोबत सिनेमे करत होतो आणि जेव्हा कुठे मी स्टेजवर जायचो तेव्हा ऑडियन्स बोलायची, ओ दादा जरा वहिनीला बोलवा, वहिनीला बोलवा। तर ती म्हणायची, अरे हे लोक असं का बोलतायत? मी म्हणायचं, तुम्हाला माहिती आहे ना, बोलू द्या ना त्यांना, जर असं बोलून खुश होत असतील तर काय हरकत आहे। आणि आता जेव्हा आम्रपालीजींसोबत सिनेमे करायला लागलो आणि जेव्हा मी आझमगडमध्ये जातो, आता मी निवडणुकीच्या प्रचारामध्ये आहे आणि जनता बोलते की दिनेश लाल यादव जिंदाबाद, आम्रपाली वहिनी जिंदाबाद। तर मी बोलतो की अरे यार, का कोणाचं आयुष्य खराब करता तुम्ही लोक। लग्न झालंय माझं, 2 मुलं आहेत, इतकी सुंदर हिरोईन आहे की ती लग्न करेल तर अशा एखाद्या व्यक्तीसोबत करेल की जो तिला पसंत असेल। तुम्ही जबरदस्ती तिला माझी बायको बनवताय। पण सर काय करणार, म्हणजे तिच्यासोबत मी सिनेमा करतोय। विचारण्यात आलं की निरहुआ सोबत तुमची कशी मैत्री आहे, काय रिलेशन आहे, तुमचं लग्न झाले आहे का? त्यांनी जे उत्तर दिलंय ते तुम्ही ऐका। निरहुआ सोबत अफेअर, यापेक्षा चांगली गोष्ट आणखी काय असू शकते? मग त्यांनी सांगितलं की इतका चांगला जोडीदार जर मिळाला तर लग्न करणे म्हणजे गंगेमध्ये स्नान करण्यासारखं। सर, आज आपण इथे अदालतमध्ये बसलोय, जज साहेब पण आहेत। तुम्ही सगळे मिळून असा एखादा कायदा बनवा की एक पत्नी आणि 2 मुलं असताना सुद्धा मी आणखीन एक लग्न करू शकेल, मी देखील करेन। प्रत्येक थोड्या दिवसांनी इंस्टाग्रामवर तुमच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले जातात। काही फोटो मला इथे दाखवायला आवडतील, लोकांना पुरावा म्हणून। आणि हे असं बोलूनच तुम्ही लोकांच्या मनात भावना निर्माण करता की वहिनी कोण आहे। प्रत्येक थोड्या दिवसांनी असं वाटतं की तुमचं लग्न होत आहे आम्रपाली सोबत। आता प्रत्येक सिनेमामध्ये लग्न होतं तर काय करणार? आणि ह्या गोष्टीवरून ना माझी आई पण खूप नाराज असते। जेव्हा मी गावी जातो तर म्हणते की इकडे या, नाही म्हणतो मी, बोल ना, ऐकतोय, नाही इकडे या। जवळ बोलवते आणि आधी पकडून ठेवते जेणेकरून मी पळू शकणार नाही। आणि म्हणते की एक गोष्ट सांग, जर तिच्या बरोबर तुझं लग्न एकदा झालंय तर पुढच्या सिनेमामध्ये पुन्हा तिच्यासाठी कशाला भांडण करतोस? कधी इथून रक्त वाहत असतं, कधी इथून गोळी लागलेली असते, कधी काय होत असतं। तुला लहानपणापासून किती मेहनतीने कष्टानं मोठं केलंय तुला माहितीये। तेव्हा मी म्हणतो की अगं आई, खोटं आहे ते सगळं। तर मग जर खोटं आहे तर एकदाच कर ना, तू सारखं सारखं का करतोस? तर मी म्हटलं बरं ठीक आहे, प्रयत्न करेन की पुढच्या सिनेमामध्ये सांगेन की लग्न नको, बाकी सगळं ठेवूया। हे तर बरोबर आहे की प्रत्येक सिनेमांमध्ये लग्न होत असतं, हे फोटो त्या लग्नातले पण असू शकतात। पण तुम्ही अयोध्येला जाता, रामरायाच्या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी जाता, तर तुमच्यासोबत त्याच असतात। आता काय होतं की समजून चला की एखादा सिनेमा करतो मी एखाद्या हिरोईन बरोबर, की एखाद्या शो मध्ये गेलो एखाद्या हिरोईन बरोबर, तिथे एखादं धार्मिक स्थळ आहे आणि आम्ही जात आहोत आणि हिरोईन पण म्हणते की तुम्ही जात आहात तर मी देखील दर्शन घेते।
तर मी असं का म्हणेन की रामरायाचं दर्शन मी एकटाच घेणार, तुम्हाला नाही घेऊन जाणार? तर सोबत जातो आम्ही सिनेमाच्या दरम्यान, तर असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी सोबत जात असतो. इतके इनोसंट पण नाही आहात तुम्ही. मी एका इन्सिडेंट बद्दल माहिती गोळा केली आहे. रामभद्राचार्य जे मोठे संन्यासी आहेत, साधू आहेत, त्यांना भेटायला गेलात आणि त्यांनी आम्रपालीला बघून तुम्हाला विचारलं की तुमची बहीण आहे का? अहो आणि तुम्ही बाबांनी म्हणालात की ही तर आता अर्धांगिनी बनली आहे. सांगतो मी, त्यामागचं एक कारण आहे. आम्ही गेलो बाबांचं दर्शन करायला आणि बाबा मी गेल्यावरच म्हणतात की अरे निरोबा सटल रहे, ये ये ये. आम्ही गेलो, पाया पडलो, नमस्कार केला. बाबा आमची मजा घ्यायला लागले. म्हणाले की ही तुझी बहीण आहे? तर मी पण बाबांची मजा घ्यायला लागलो की नाही, ही माझी अर्धांगिनी आहे. जर म्हणजे ते आमचे गुरु आहेत आणि ते सगळं बघतात. ते तर असं देखील म्हटलं जातंय की त्यांनी भगवान राम यांना पण पाहिलंय. तर जर तुम्ही इतकं पाहिलं आहे तर 35 सिनेमांमध्ये माझी बायको बनली आहे, ते बघत नाहीये आणि एकाही सिनेमामध्ये माझी बहीण नाहीये, तुम्ही म्हणताय की ती बहीण आहे. जज साहेबांना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. आदेश. आता जेव्हा गीत संगीतची फरमाईश केली गेलीच आहे, तर माझी विनंती आहे तुम्हाला की ज्या गाण्याने तुमची ओळख बनली ते तर तुम्ही सादर केलंत. पण सूर संग्रामच्या दरम्यान मी पाहिलंय तुमची किती लोकप्रिय गाणी कॉन्टेस्टंट येऊन गात होते. काही असे पारंपरिक खाटी लोकगीत ऐकवा. एक गाणं त्यावेळेस मी गायलं होतं की इलाहाबाद से मैं हमार पतोह कैले बा, अजब से आइल बाई घरवा में कोह कैले बा. तर त्याचं उत्तर हे होतं की कि एही तरे पेच हमार धैले रहलू तू, उहे करेले पतोहिया जवन कैले रहलू तू. तर ही तर त्यावेळेची गोष्ट होती. पण आता जेव्हा मी गावामध्ये जातो, लोकांना भेटतो, माता भगिनींना भेटतो, तर जे लोक आधी म्हणत होते की शिकलेली सून नाही पाहिजे, म्हणजे ती आली तर खूप त्रास देते, जेवण बनवत नाहीये, हे करत नाहीये, ते करत नाहीये, म्हणजे शिकलेले आहे म्हणून रागवत होती सासू तिच्यावर. आज त्याच लोकांचा म्हणजे सूर बदललाय जेव्हापासून ते महिला आरक्षण आलंय. आता तर ते लोक काय म्हणतात कि बेटा के जैसे पतोहियों के पढ़ावल जाई हो, बेटा के जैसे पतोहियों के पढ़ावल जाई हो, अब तो लोकसभा पतोहियों के लड़ावल जाई हो. प्रश्न नाहीये, एक रिक्वेस्ट आहे आपल्या जज साहेबांना, मालिनी अवस्थीजी यांना. जसं की आपल्या सगळ्यांना माहितीये त्यांनी भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये सुपरहिट गाणी दिले. छठ पूजेचा उत्सव सुद्धा आहे, तर तुम्ही आमच्यासाठी काही गायलं तर खूप आवडेल आम्हाला. वाह वाह. आता मालिनीजी, जनतेची डिमांड आहे आणि जनता तर सगळ्यात उच्च आहे. छठचं गाणं विनम्रपणे तुमची फरमाईश आली आहे, मी नक्कीच गाईन छठ देवीला नमन करून. पण त्याआधी आपल्या इथे सगळ्यांच्या छठ देवीचा पर्याय श्रद्धेय शारदाजी नाही राहिल्या. मी सगळ्यात आधी त्यांच्या स्मृतीला नमन करते आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. ऐका. हरि काच ही बांस के बहंगिया, बहंगी लचकत जाय, बहंगी लचकत जाय. हरि काच ही बांस के बहंगिया, बहंगी लचकत जाय, बहंगी लचकत जाय. अरे होई ना बलम जी कहरिया, अरे होई ना बलम जी कहरिया, बहंगी घाटे पहुँचाए, बहंगी घाटे पहुँचाए. तू हरी जे बानी छठी मैया, अरे तू हरी जे पानी छठी मैया, बहंगी उनका के जाए, बहंगी घाटे
पहुँचाए बहंगी लचिकत जाए।